विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. 21 तारखेपासून क्रॅश कोर्स आपण सुरू केला. ओके, 13 तारखेपासून ॲडमिशन सुरू केले आपण. 21 तारखेपासून क्रॅश कोर्स सुरू केला. 27 तारखेपासून 8, 9, 10, 11, 12चे ॲडमिशन सुरू केले आणि या 13 तारखेपासून आजपर्यंत हजारो फोन कॉल मी रिसीव केले. प्रत्येकाशी बोललो. काही पालक जास्त वेळ बोलले, काहींच्या शंका खूप होत्या, प्रत्येकांची उत्तरं दिली. या दरम्यान यूट्यूबकडे दुर्लक्ष झालं. अगदी काल, आता वाईट वाटतंय मला, काल पेपर पण द्यायचं मी विसरून गेलो होतो. एवढा मी थकून गेलो होतो. क्रॅश कोर्स 21 तारखेपासून सुरू झालाय. बाळांनो, क्रॅश कोर्स सुरू झालाय म्हणून मी यूट्यूब कमी केले असं नाही. मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे, धन्यवाद म्हणायचे सबस्क्रायबर्सना. एक लक्षात घ्या, प्रत्येक सबस्क्रायबर क्रॅश कोर्स नाही जॉईन करू शकत. ओके, बरीच कारणं आहेत. आर्थिक कारण नाही आहे, पण तेवढा वेळ, अगोदरचे ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्या सगळ्यांना माझ्याकडून काहीतरी हवं आहे याची मला जाणीव आहे बरं का. मी ते विसरू, म्हणजे सबस्क्रायबरना मी कधीच विसरू शकणार नाही, लक्षात घ्या. कारण ह्यांनीच चॅनल ग्रो केलं आहे. यांच्यामुळेच क्रॅश कोर्सला स्टुडंट मिळालेत, यांच्यामुळेच ऑनलाईनला स्टुडंट मिळत आहेत, हे मला माहीत आहे, लक्षात घ्या. पण कधी कधी काय होतं, थकून गेल्यानंतर ना, तो एक पॉईंट आहे आणि आमच्याकडं एकच कॅमेरा, एकच ट्रायपॉड, एकाच ठिकाणी सगळं आहे आणि आम्ही 4-5 जण एकाच ठिकाणी शूट करतोय म्हणूया आपण. मग तो एक लोड प्रचंड आहे. मग संध्याकाळी करूया म्हणलं जातं, पण थकून मग आज राहू दे, आळस केला, मी मान्य करतो. डिस्क्रिप्शनमध्ये फिजिक्सचा पेपर मी देतोय. ॲक्च्युली हा काल द्यायला पाहिजे होता, माफ करा, मी पुन्हा एकदा म्हणतोय, पण आज देतोय. बरं, आता एक प्रश्न निर्माण होतोय बरं का माझ्या पुढं, की सध्या 12वीच्या मुलांची अवस्था काय आहे, त्यांना काय पाहिजे तेच कळना झालंय. ओके, म्हणजे काय होतंय की बोर्डचं प्रिपरेशन करायचं ठरवलं, मन तयारच होत नाहीये मुलांचं. मी बोलतो मुलांशी बऱ्याच मुलांना कसं वाटतं की सर आता 10th कॅन्सल झाले, वाट बघतायत. CBSEची जशी 12ची एक्झाम समजा कॅन्सल झाली की आपली पण कॅन्सल होणार, गॅरंटी आहे मुलांना. ओके, पण सांगू शकतोय का आपण? नाही सांगू शकत. बोर्डची प्रिपरेशन चालू ठेवली पाहिजे. ओके, बरोबर आहे. मग मी सांगतो, लक्षात घ्या, बोर्डची तयारी केलीच पाहिजे, बरोबर आहे केली पाहिजे. पण मेन फोकस हा CETवर हवा आहे. मग मी काय करतोय, आत्तापासून लगेच, आत्ता या लेक्चरपासूनच ना, मी एक ठरवलंय काय बघा, की आता एक सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. ओके, हा एक टॉपिक आहे. ठीक आहे. फिजिक्स म्हणलं की तुम्हाला अवघड वाटतंय, सुपरपोजिशन तर बऱ्याच मुलांना खूप अवघड वाटतंय. ओके, पण मी तुम्हाला सांगू का बाळांनो, की प्रत्येक टॉपिकमधले ठराविकच क्वेश्चन्स रिपीट होतात. ओके, जर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आपण म्हणलं तर माझ्याकडं ना एकाच कन्सेप्टवर 4-5 प्रश्न आहेत. ओके, आता मी तुम्हाला सगळ्यांना गेल्या वर्षी सगळ्या बॅचला हे पुस्तक रेकमेंड केलं होतं. मी यावर्षी खरोखर अलगेज सरांच्या पुस्तकाची वाट बघत होतो बाळांनो, पण त्यांनी पुस्तक बहुतेक मुलांनी सांगितले की ते पब्लिकच केले त्यांनी. ओके, खरं त्यांच्या प्रिंटचीच आपण वाट बघत होतो. आता काय होतं, क्लिअरली सांगायचं म्हटलं तर कुठल्या पब्लिकेशन्स मी नाव घेत नाहीये, पण हे पब्लिकेशनवाले तेच क्वेश्चन्स वापरणार आहेत आणि हजारो रुपयाला ते बुक्स विकणारच आहेत, लक्षात घ्या. असू दे, काय हरकत नाही. लवकरात लवकर आपल्याला ना 2020च्या PYQचं कुठलं तरी बुक मिळून जाईल. ओके, माझं तुम्हाला म्हणणं काय की स्वतःहून अनालिसिस करायचं तर होत नाहीये, मी आहे ना. तर प्रत्येक टॉपिकमधले जे IMP कन्सेप्ट आहेत की ज्या रिपीट होत आहेत आणि जे इझी आहेत, हे मी तुम्हाला घेतो. टॉपिक सुपरपोजिशनच घेऊया आपण. मग त्याचे अगदी 10 व्हिडिओ होतात, काय हरकत नाही. एका व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट घेऊया. छोटासा व्हिडिओ होईल, पण तो तुमचा पॉईंट क्लिअर होईल. पण तुमची जबाबदारी काय मी तुम्हाला सांगतो. आता तुम्ही असं बघा, सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मी घेतोय, पण मध्येच मी एखादा केमिस्ट्रीचा पण व्हिडिओ देईन, मध्येच मी एखादा मॅथ्सचा पण व्हिडिओ देईन तुम्हाला, हे पण लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, म्हणजे एक टॉपिक कंप्लीट केलाय मग तोच नाही असं नाही. मला वाटलं ना, अरे ही इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, ह्याच्यावर 5-6 वेळा क्वेश्चन्स रिपीट झालेत, घेऊया ना. मग आलं का ध्यानात? बरं, आता समजून घ्या, मी एक फॉर्म्युला इथं लिहितोय की y = a sin 2π ओके nt - x/λ. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे y म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. y म्हणजे काय सांगा? डिस्प्लेसमेंट. ओके, मला सांगा, याचं मी डेरिव्हेटिव्ह काढलं विथ रिस्पेक्ट टू टाइम, dy/dt, तर ती व्हेलॉसिटी आहे ना. बघा, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे व्हेलॉसिटीच आहे, पण dy/dt जेव्हा तुम्ही घेता ना, तेव्हा तुम्हाला ती पार्टिकल व्हेलॉसिटी मिळते. ओके, बघा, याचं डेरिव्हेटिव्ह काढूया. आता बऱ्याच मुलांना इथं मिस्टेक झालेली आहे, मी क्रॅश कोर्समध्ये बघितलंय. समजून घेण्याचा प्रयत्न करा. इश्यू काय होतो माहिती आहे का, की तुम्हाला ना ॲक्च्युली ना
समजा ही y1 आहे, त्याचप्रमाणे y2 घेतलं, त्यांचं कंबाईन इक्वेशन केलं तर तुम्हाला कदाचित 2a cos 2 पाय x अपॉन लॅम्बडा आणि साइन 2 पाय nt मिळतं. ओके, आता मला सांगा याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, पार्टिकल व्हेलॉसिटी काढायची बरं का मला. आता पार्टिकल व्हेलॉसिटी काढताना डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ना. मग मुलांचा क्रॅश कोर्समध्ये इश्यू काय झाला, डॉट आहे ना इथं, हे कोण आहे साइन आणि हे कॉस. मुलांचा डाऊट होता प्रॉडक्ट रूल वापरायचा का. मी तुम्हाला क्लिअर करतो. हे वाचा काय विथ रिस्पेक्ट टू टी आहे ना. मग विथ रिस्पेक्ट टू टी जर डेरिव्हेटिव्ह असेल तर ही सगळी कॉन्स्टंट टर्म आहे. ही सगळी कसली टर्म आहे, कॉन्स्टंट. ती तशीच राहणार. तुम्हाला फक्त साइनचं डेरिव्हेटिव्ह कॉस घ्यावं लागेल आणि चेन रूलनुसार टीच्या कोएफिशियंट काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. आलं का ध्यानात. ओके, बर. पार्टिकल व्हेलॉसिटी म्हणूया आपण, ठीक आहे, dy/dt. आता याचं डेरिव्हेटिव्ह काढूया. ए साइनचं डेरिव्हेटिव्ह काय सांगा, कॉस. पुढचा अँगल आहे तसा येणार nt मायनस एक्स अपॉन लॅम्बडा आणि चेन रूलनुसार याचं डेरिव्हेटिव्ह पण विथ रिस्पेक्ट टू काय, टी ना. मग टीच्या कोएफिशियंट मल्टिप्लाय करा ना, म्हणजे काय येणार 2 पाय n. ओके, पण मी तुम्हाला सांगू का सीईटीला 4 वेळा हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे, पण त्यात तुम्हाला पार्टिकल व्हेलॉसिटीज विचारतायत, पण मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी. ओके, आता मला सांगा ही सगळी पार्टिकल व्हेलॉसिटी आहे, ती व्हॅल्यू मॅक्सिमम केव्हा येणार, जेव्हा कॉस थीटाची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेस. मग साहजिक आहे कॉस थीटाची व्हॅल्यू 1 घ्या. मग मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी काय आलं, a × 2 पाय n. आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगू का, की तुम्हाला दिलेल्या इक्वेशनमध्ये मॅक्सिमम पार्टिकल, हे इक्वेशन दिलं तुम्हाला, मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी काढायची असेल तर तुम्ही ॲम्प्लिट्यूडला टीच्या कोएफिशियंटनं मल्टिप्लाय करा. टीचा कोएफिशियंट आहे 2 पाय n बरं का, आत मल्टिप्लाय करून. मग ॲम्प्लिट्यूडला टीच्या कोएफिशियंटनं मल्टिप्लाय केलं की तुम्हाला पार्टिकल व्हेलॉसिटी मिळणार. क्लिअर झालं. ॲम्प्लिट्यूडला टीच्या कोएफिशियंटनं मल्टिप्लाय करा. आता वेव्ह व्हेलॉसिटी पण आहे n लॅम्बडा. मग आता मी कसं काढतोय नीट लक्ष द्या बघा. ए साइन 2 पाय nt, ओके, आणि x, अरे 2 पाय ना आत पण मल्टिप्लाय केलं पाहिजे ना, मग 2 पाय x अपॉन लॅम्बडा. ओके, आता लक्ष द्या, वेव्ह व्हेलॉसिटी काढताना तुम्ही काय करायचंय बघा, तुम्हाला फॉर्म्युला n लॅम्बडा पाहिजे ना. बघा वेव्ह व्हेलॉसिटी काढताना असं 2 पाय ठेवू नका, आत मल्टिप्लाय करा. तुम्ही टीच्या कोएफिशियंटला, जो काही टीचा कोएफिशियंट असेल त्याला एक्सच्या कोएफिशियंटने डिवाइड करा ना. एक्सचा कोएफिशियंट कोण आहे, 2 पाय अपॉन लॅम्बडा. अपॉन लॅम्बडा वर लिहूया, 2 पायला 2 पाय कॅन्सल झालं की n लॅम्बडा. मग तुमच्या लक्षात आलं का, वेव्ह व्हेलॉसिटी कशी काढणार, टीच्या कोएफिशियंटला एक्सच्या कोएफिशियंटने डिवाइड करा, वेव्ह व्हेलॉसिटी. मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी कशी काढणार, ए ला टीच्या कोएफिशियंटने मल्टिप्लाय करा. तुम्हाला ऑसिलेशन मध्ये माहितीच आहे ना, ए ओमेगाच असते ना मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी. ओके, आता मेन काम राहिलंय आपलं काय, न्यूमेरिकल्स, PYQs घ्यायचे आपल्याला. पहिला क्वेश्चन स्क्रीनवरती आहे, याच्यातलं तो 18व्या नंबरचा आहे, 2014 ला आलेला आहे. बघा की y इक्वल्स टू काय दिलं बघा, लक्ष द्या की y इक्वल्स टू, तुम्ही वाचा तिकडं की ए साइन, मी 2 पाय नात मल्टिप्लाय करणार आहे, 2 पाय bt मायनस 2 पाय cx. ओके, असं दिलंय क्वेश्चन मध्ये. आणखीन आता विचारलंय काय, द मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी विल बी ट्वाइस द वेव्ह व्हेलॉसिटी. बघा मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी ट्वाइस द वेव्ह व्हेलॉसिटी असं त्यांनी दिलेलं आहे, कंडिशन विचारलंय. मग बघा पार्टिकल व्हेलॉसिटी काढण्यासाठी ॲम्प्लिट्यूडला टीच्या कोएफिशियंटनं मल्टिप्लाय करायचं 2 पाय बी. वेव्ह व्हेलॉसिटी काढण्यासाठी टीच्या कोएफिशियंटला एक्सच्या कोएफिशियंटनं डिवाइड करायचं. आता होणार आहे काय, हे 2 पाय बी ला 2 पाय बी कॅन्सल होतील. ओके, 2 ला पण 2 कॅन्सल होतील. मग मला मिळालं काय माहिती आहे का, क्रॉस ए इक्वल्स टू 1/πc. पण त्यांचा करेक्ट ऑप्शन बघा, ऑप्शन डी करेक्ट आहे की c इक्वल्स टू 1/πa. अवघड आहे का, बिलकुल अवघड नाही आहे. 2014 ला आलाय. आता 2015 ला लगेच हीच कन्सेप्ट रिपीट झालेला आहे. क्वेश्चन फळ्यावर आहे, 20 नंबरचा क्वेश्चन आहे. मी हे पुसेपर्यंत वाचा तुम्ही ते. ओके, काय दिलं बघा त्यांनी, इक्वेशन पहिला लिहूया वायचं. काय बघा, y इक्वल्स टू ए साइन
आता समजून घेण्याचा प्रयत्न करा, मी काय सांगतोय बघा. 2π इथं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो. nt मायनस x/5 x/5 ओके. विचारलंय काय रेशो ऑफ मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी टू द वेव्ह व्हेलॉसिटी. मी तुम्हाला सांगू का, हे स्टँडर्ड इक्वेशन दिले. 2π म्हणजे स्टँडर्ड. हां, आत मल्टिप्लाय करा, काय हरकत नाही आहे, पण मी सांगतो स्टँडर्ड इक्वेशन असं असतं ना, a sin 2π जर घेतलं तर nt आणि x/λ. म्हणजे मला ना n आणि हे लॅम्बडाची व्हॅल्यू 5 मिळाली ना मला. ओके, बरं. पार्टिकल व्हेलॉसिटी काढण्यासाठी a ला 2π n मी मल्टिप्लाय करणार आहे. मग रेशो ऑफ मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी टू वेव्ह व्हेलॉसिटी. वेव्ह व्हेलॉसिटी पार्टिकल लिहितो ना, a इंटू 2π n, a इंटू 2π n. वेव्ह व्हेलॉसिटी n इंटू लॅम्बडा. लॅम्बडा 5 आहे ना, कॅन्सल काय होतं हे. ऑप्शन चेक करा, ऑप्शन बी करेक्ट आहे. 2π/5 कळालं. 2014ला आलं, 2015ला आलं. थांबा, अजून क्वेश्चन्स आहेत, लक्षात घ्या. 2019ला परत हा क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन स्क्रीनवरती आहे, 27 नंबरचा. वाचा तो, 27. ओके. मला तुम्हाला सांगायचं आहे काय बघा, की एकच कन्सेप्ट आहे, काही अवघड नाही आहे, पण अशा हजारो कन्सेप्ट आहेत. करायच्या ना एकदा परफेक्ट. कुठलंही काही गोष्ट अवघड नाही आहे, रिकॉल फक्त व्हायला पाहिजे. आता 27 मध्ये बघा की दिलेलं इक्वेशन पहिला लिहून घेतो मी. अरे रिपीट आहे, मी बघितलं नव्हतं बरं का, लक्षात घ्या. मी क्वेश्चन सिलेक्ट केला होता, मग आहे तसा क्वेश्चन रिपीट आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे, घ्यायला नको. आता 29 बघा, नीट लक्ष द्या. 29 आहे y इक्वल्स टू a sin 2π. अरे nt मायनस आहे तसंच इक्वेशन दिलंय, स्टँडर्ड इक्वेशन दिलंय. बर, त्यांनी काय म्हटलंय बघा, मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी इज p टाइम्स द वेव्ह व्हेलॉसिटी. मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी इज p टाइम्स द मॅक्सिमम पार्टिकल व्हेलॉसिटी a इंटू 2π n इक्वल टू p टाइम्स वेव्ह व्हेलॉसिटी n लॅम्बडा. डायरेक्टली आहे ना, n लॅम्बडा. n ला n काय होईल, कॅन्सल होईल. कुणाची व्हॅल्यू विचारले, लॅम्बडाची व्हॅल्यू विचारले. मग 2πa अपॉन p, 2πa/p. ऑप्शन सी करेक्ट आहे. आणि दॅट इक्वल्स टू कोण आहे सांगा, लॅम्बडा. मग हे 4 क्वेश्चन्स बघितले तुम्ही 2019 पर्यंत रिपीट झाले होते. असे मी तुम्हाला वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत की ज्या सारख्या रिपीट होत आहेत, ते सारखे प्रश्न रिपीट होत आहेत, ते मी कंप्लीट करेन. मग व्हिडिओ छोटे होतील बाळांनो, पण तुमचा सपोर्ट पाहिजे. अगोदर तुमचे मी आभार मानलेत आणि अजून आभार मानतोय मी. 79 केस. खरं सांगू का, एक मोमेंटम आलं होतं, सगळेजण अभ्यास करत होते, पण जसं 10वीची बोर्डची एक्झाम झाली ना, तसं हे मोमेंटम पुन्हा खाली आलेलं आहे. ओके, मला कष्ट करायचे, यूट्यूबचे व्ह्यूज वाढवण्यासाठी तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड करायचं. ओके, सुरुवात केलेली आहे. आजचं लेक्चर, हे कन्सेप्ट कसं वाटलं मला नक्की कळवा. ओके, आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. ओके, आणि आता होतंय काय की तुम्ही एकमेकाला एनकरेज करा. ओके, हार मानू नका, निवांत राहू नका बाळांनो. ओके, अजून 10-12 महिन्याने एक्झाम होईल, 4-5 महिन्याने एक्झाम होईल असा विचार करू नका. अलर्ट राहा. का सांगू का तुम्हाला, तुम्ही ना जेव्हा आपण कुठलीही टेस्ट घेतोय, क्रॅश कोर्सला मी टेस्ट घेतोय किंवा आता बऱ्याचशा प्लॅटफॉर्मवर चालल्यात, मी सगळीकडे बघतोय, टॉपर्स प्रत्येक ठिकाणी आहे. कॉम्पिटिशन त्यांच्यात जबरदस्त आहे, तिथेच आपल्याला टॉप करायचं, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे अभ्यास हा केलाच पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, मग बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.